नमस्कार. नाम ही फक्त फाउंडेशन नसून आज अनेक गावांसाठी प्रगतीची ज्योत आहे. या फाउंडेशननी कोट्यवधी लोकांना जगण्याची आशा आणि त्यांच्या आयुष्याला अर्थ दिला आहे. अशा या सर नाना पाटेकर आणि सर मकरंद अनासपुरेंनी स्थापन केलेल्या या संस्थेचे CEO सर गणेश थोरात आज आपल्यासोबत उपस्थित आहे. तर आज नामच्या कामाविषयी सखोल माहिती घेण्यासाठी टीम गोसुमॅग इथं उपस्थित झाली आहे. गोसुमॅग ही सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि KM रुग्णालय ची वार्षिक मॅगझिन आहे. थोडक्यात गोसुमॅग म्हणजे आपल्या कॉलेजचा आवाज आहे. तर आता आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार सर. सर, नाम फाउंडेशनचे वर्णन आपण कसे कराल आणि आपल्या कार्याचे वेगवेगळे क्षेत्र आणि विविध पद्धती काय आहेत? नाम फाउंडेशनचं वर्णन करायचं झालं तर नाम फाउंडेशन ही लोकांच्यासाठी सुरू केलेली एक चळवळ मी म्हणेन. तर आपण जी सुरुवात केली नाम फाउंडेशनची, जेव्हा आदरणीय मकरंद अनासपुरे सर आणि आदरणीय नाना पाटेकर सर यांनी ही सुरुवात केली, झालं काय की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी आत्महत्या करत होते आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पाठीमागं जे राहायचं ते एका महिलेचं विधवत्व आणि तिच्याबरोबर असणारी तिची लहान मुलं आणि घरामधील वृद्ध यांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्या महिलेवरती यायची. मग ह्या महिला आणि हे जे शेतकरी आहेत हे आपलं कुटुंब आहे, आपलीच लोकं आहेत. या भावनेतनं आदरणीय नाना पाटेकर सर आणि मकरंद सरांनी त्यांना मदत करणं सुरू केलं, त्यांच्याबरोबर उभं राहणं, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यातून ह्या संस्थेची सुरुवात झाली. म्हणजे आपण एखाद्या मित्राच्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा प्रसंग घडला तर आपण ज्या भावनेनं त्यांच्याकडे जातो, कारण ही आपली लोकं आहेत म्हणून. तसंच आहे की ही शेतकरी सगळी आपली लोकं आहेत. आज त्यांच्या कुटुंबावरती जर कुठला आघात झाला आहे, कुठलं अडचण आली तर एक बहिणीच्या नात्यानं, एक भावानं जाऊन तिच्यासाठी काहीतरी मदत करणे, एवढाच साधा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि हे जेव्हा काम आदरणीय नाना पाटेकर सर, मकरंद सरांनी सुरू केलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी पाठिंबा दिला, मदत केली, त्यांच्याबरोबर उभं राहिले. आणि ते उभं राहत असताना त्या लोकांची पण ती भावना होती की आम्हालाही कुठंतरी या लोकांना, या शेतकऱ्यांना मदत करायची आहे, पण आम्हाला ते एक चॅनल मिळत नव्हता. तो नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मिळाला आणि असंख्य लोक, मग दानशूर लोक, काहींनी पैसा दिला, काहींनी श्रम दिलं आणि आपल्याबरोबर त्या शेतकऱ्यांबरोबर उभं राहिले. तर याचा अर्थ एवढाच सोपा आहे की आपल्या घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये घडलेली घटना आणि त्यासाठी आपण जाणं आणि त्यांना मदत करणं, त्यांच्यावर उभं राहणं, एवढं साधं सरळ होतं. आणि यातून एक झालं की मग दानशूर व्यक्ती समोर आले. खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी यासाठी उभा राहण्याचा निर्णय घेतला. आदरणीय नाना पाटेकरांचा जो विचार होता की बाबा या शेतकऱ्यांच्या बरोबर हे आपलं कुटुंब म्हणून आपण मदत करूया. मग त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून एक पारदर्शकता लोकांना दिसत होती, कारण नाना पाटेकर सरांच्या बाबतीत लोकांचं तुम्हालाही माहिती आहे, भावना प्रत्येक लोकांच्या ह्याच्यामध्ये वेगळा एक ठसा होता. म्हणजे मी सुद्धा जर म्हटलं तर मी पण एका खेडेगावातून आलेला एक मुलगा आहे आणि जेव्हा मी पेपरमध्ये हे वाचलं की आदरणीय नाना पाटेकर सर शेतकऱ्यांना मदत करत आहे, तर कुठंतरी त्यांच्याबरोबर उभं राहणं हे माझं कर्तव्य मला वाटलं आणि मी त्यांच्याबरोबर जोडलो गेलो. कारण मी ही एक देणगी देण्यासाठीच लातूरला गेलो होतो आणि तिथं त्यांची माझी पहिली ओळख झाली. असे असंख्य लोक तिथे येत होते आणि पैसे देत होते. मग पैशाचा तो जो ओघ होता तो असा वाढत राहिला. मग एक संस्था स्थापन झाली नाम फाउंडेशन. आणि मग नानाजींनी निर्णय घेतला की एवढे पैसे जर देणारे लोकही आहेत आणि गरजू लोक आहेत, त्यांच्यामधला दुवा आपण होतोय, तर मग आपण असं काय करू शकतो का की या येणाऱ्या देणगीतून या लोकांच्या आत्महत्या कमी होतील किंवा यांच्यावरती आपण काहीतरी एक ठोस असं काहीतरी कार्यक्रम हाती घेऊ की या कमी तरी करू शकू. म्हणून मग नाम फाउंडेशननं जलसंधारणावरती काम करणं सुरू केलं. कारण असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाठीमागं 3 कारणं होती. पहिलं कारण होतं की पाणी, जे शेतीला पाणी मिळत नव्हतं, पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. दुसरं कारण होतं की लोड शेडिंग त्यावेळी मोठ्या प्रमाणात होतं, तुम्हालाही माहिती आहे. आणि तिसरं कारण की काही सोशल समस्या होत्या, जे मुलीच्या लग्नासाठी हुंडा, या सगळ्या गोष्टी. तर त्यातनं आम्ही निर्णय घेतला की पाण्यावरती आपण काम करूया. जर पाणी उपलब्ध झालं शेतकऱ्याला तर शेतकऱ्यामध्ये ती ताकद असते की जमिनीतून सोनंसुद्धा तो उगवू शकतो. आणि आम्हाला जेव्हा आम्ही या भागामध्ये मराठवाडा असेल, विदर्भामध्ये जात होतो, तेव्हा शेतकरी पण तसंच म्हणत होते की जर आम्हाला पाणी मिळालं
तर आम्ही आमच्या पद्धतीने शेती करू, कारण शेती करणं हे आपल्या रक्तात आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती शेती करणं माहिती आहे. फक्त त्याला त्या सुविधा जर मिळाल्या तर चांगल्या पद्धतीनं करेल, म्हणून आपण मग जलसंधारणावरती मोठं काम सुरू केलं. त्याच्यानंतर ज्या आत्महत्या होतात त्या कुटुंबातील लहान मुलं आहेत त्यांचं शिक्षण कुठं थांबू नये म्हणून त्यासाठी आपण काही शैक्षणिक संस्थांना हॉस्टेल बांधून दिले, जिथे या मुलांच्या राहण्या खाण्याची सोय होईल आणि या मुलांची शिक्षण कुठेही थांबणार नाही. मग तशा शाळांबरोबर आपण टायअप केले, जिथे 1ली ते 10वी या मुलांचं आपण फुकट शिक्षण करून देतो. त्यानंतर या ज्या विधवा महिला आहेत यांचं शिक्षण काय झालं आहे, त्या पद्धतीनं त्यांना कुठंतरी रोजगार उपलब्ध करून देता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करायला लागलो. मग ज्या शिकलेल्या महिला असतील त्यांना कुठं नोकरी उपलब्ध करून देता येईल का, ज्यांच्यामध्ये काही स्किल आहे किंवा शिकण्याची काहीतरी त्यांच्यामध्ये उमेद आहे, तर मग त्यांना स्किलच्या बाबतीत आपण शिलाई मशीन असेल, डाल मिल असेल किंवा गिरण असेल अशा गोष्टी देऊन, आणि ज्या पूर्ण काही शिकलेल्या नाही आहेत मग त्यांना आपण कुठंतरी म्हैस घेऊन देणं, शेळीपालन याच्यासाठी मदत करून असं त्यांना उभा करण्याचा प्रयत्न, हे नामची सुरुवातीचे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आपण सुरू केल्या ते हे काम आहे. त्याच्यानंतर पुढं जाऊन मग आपण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या जशा समोर येतील त्याच्यावरती आपण काम सुरू केलं. मग आता वुमन एम्पॉवरमेंट असेल, एज्युकेशनल असेल, किंवा काही गोष्टीत आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आता क्लाउड बस्ट होतो आहे, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर येत आहेत. कोल्हापूरला पूर आला, सांगलीला पूर आला, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की चिपळूणला पूर आला होता. आता आपण मराठवाड्यामधली परिस्थिती ह्या मागच्या 10 महिन्यात बघितले. तर या प्रत्येक वेळी असं झालं की नाम ही संस्था प्रत्येक कुटुंबाला आपलीशी वाटते आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर नामपर्यंत पोहोचावं, नामनं आपल्याबरोबर उभं राहावं ही भावना असते. त्यामुळं मग लोक संपर्क करतात. मग ती कुठलीही समस्या असेल त्याला आपल्याला त्यांच्याबरोबर सहकार्य करणं हे आपल्यासाठी एक आपण म्हणतो ना की गरजेची गोष्ट बनली. आणि मग त्यातून मग वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम सुरू केलं, वॉटर मॅनेजमेंटमध्ये काम सुरू केलं, आपण आरोग्याच्या बाबतीत कामं सुरू केली, ट्री प्लांटेशनची कामं, म्हणजे सगळ्याच हेड्समध्ये आत्ता नाम फाउंडेशन काम करतंय. आणि ते आजपर्यंत असं आहे की ती जी समस्या समोर येते म्हणजे नीड बेस, म्हणजे गरज काय आहे आणि त्याला नामनं कसा प्रतिसाद दिला, या पद्धतीनंच आजपर्यंत आपण काम करतोय. त्यामुळे यश आपल्याला चांगलं मिळालं. आणि आपला जो नियम होता, आदरणीय नानाजींचं म्हणणं होतं की ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांची त्यामध्ये सहभाग असला पाहिजे, इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. त्यामुळं गावाचा सहभाग यामध्ये कसा वाढेल, गावाला त्यातून अवेअरनेस कसा देता येईल, किंवा ही जलसंधारणाची कामं नक्की काय आहेत, का करायची आहेत याची माहिती तर गावातल्या लोकांना पाहिजे. तर त्या कामाचं नाही तर मग काम करून गेलो म्हणजे शासनासारखं आपलं व्हायला नको की काम करून गेलो आणि लोकांचा त्यामध्ये कुठलीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती, असं नको व्हायला. त्यांना त्यांचं स्वतःचं काम वाटलं पाहिजे. म्हणून आपण जास्त त्याच्यावरती फोकस करत राहिलो की लोकांनी तुम्हीच तुमचं काम करायचं आहे, तुम्ही तुमच्या समस्या सोडवायच्या आहेत, आम्ही फक्त तुमच्यासोबत तिथं तुम्हाला पाठिंबा द्यायला किंवा सोबत करायला आलो आहे. त्यामुळे काय झालं की त्या कामाची मालकी, ओनरशिप लोकांमध्ये यायला लागली. आणि ओनरशिप येण्यामुळे एक झालं की गावामध्ये जो वादविवाद असतात, राजकीय वादविवाद असतील किंवा भावकीतील भांडणं असतात, ही कमी झाली आणि लोक एकत्र यायला लागली की नाही, नाम संस्था ही आपल्यासाठी येते, आपणच आज भांडत बसलो तर उद्या कोण येणार आपल्यासाठी, ही एक चांगली भावना झाली. दुसरं, तरुण वर्गानं मोठा प्रतिसाद नामला दिला. म्हणजे याचं श्रेय पण मी आदरणीय नानाजी आणि मकरंदजींना देईन, कारण त्यांच्याबद्दलची जी भावना मुलांमध्ये होती की नाही, हे फार प्रामाणिक लोक आहेत आणि हे कुठल्याही उद्देश ठेवून आपल्याकडे आले नाहीत, फक्त आपल्याला मदत करायला आले. त्यामुळे त्यांचा उत्साह वेगळा होता तरुणांचा. आणि मग त्यातनं काय झालं की मला अशी तरुण पिढी गावामध्ये काम करायला आपल्याला मिळायला लागली, नामला मिळायला लागली की काही स्वार्थ नव्हता, त्यांना कुठलाही अजेंडा त्यांचा नव्हता, फक्त माझ्या गावासाठी मी काम करणार आहे आणि नाम फाउंडेशन मला मदत करणार आहे, अशी एक तरुणांची एक मोठी फळी महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार झाली. आणि त्याचा उपयोग असा झाला की गावामधलं काम झाल्यानंतर ती तरुण पुढं थांबली नाहीत. आपल्या गावातलं काम झालं तर मी अजून 4 गावातलं काम करू शकतो का, मग त्यासाठी ते आम्हाला विचारायचे की आम्ही जर दुसऱ्या गावात काम केलं तर तुम्ही अशीच मदत कराल का. तर त्यामुळे काय झालं, तुमचं ॲटोमॅटिक नेटवर्क जे ऑर्गॅनिक तुमची ग्रोथ आहे ती वाढली आणि मग चांगल्या पद्धतीने यश नामला मिळत गेलं. जर खरंच खूप प्रेरणादायी उत्तर होत आहे. तर थोडक्यात सांगायला गेलं तर नाम फाउंडेशन हे कुटुंब आहे आणि लोकांसाठी लोकांनी केलेली चळवळ आहे. नक्कीच. थँक्यू सर. नमस्कार सर. सर, तर जसं आपण म्हणलात की आपली जी संस्था आहे नाम फाउंडेशन जे आहे ते गावाचा सर्वांगीण विकास किंवा लोकांची होलिस्टिक डेव्हलपमेंट घडवते. तर ही संकल्पना कुठून आली ह्याविषयी आम्हाला नक्कीच
आवडेल जाणून घ्यायला. बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे की गावाचा सर्वांगीण विकास तो प्रत्येकासाठी वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्याच्या. मग आम्हाला जी व्याख्या नानाजींनी सांगितली की विकास म्हणजे काय, सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर ज्यांच्यासाठी आपण ते काम करणार आहे आणि जी लोक अडचणीत आहेत त्यांचा त्या कामामधनं असलेला सहभाग आणि त्यांना त्या कामाच्या बद्दलची असणारी माहिती किंवा त्या कामाबद्दल असणारं प्रेम हे फार महत्त्वाचं आहे. कामं होत राहतात पण ज्यांच्यासाठी झाली त्यांनी त्या कामाबद्दलचं त्यांची काय भावना आहे ती महत्त्वाची होती. म्हणून आम्ही सुरुवातीपासून जेव्हा काम करत होतो तेव्हा आम्ही त्या लोकांना एक माहिती त्या कामाबद्दल असावी, एक अवेअरनेस आपण म्हणतो की नक्की माझ्या गावात काय काम होणार आहे आणि त्याचा मला काय फायदा होणार आहे आणि माझी इन्व्हॉल्वमेंट त्यात काय असणार आहे याच्यावर आम्ही जास्त भर दिला. कारण कामं होत राहतील पण त्या लोकांना एकदा जर कळालंच नाही ती कामं कशाबद्दलची आहेत, का करायची आहेत आणि मला फायदा होणार आहे का नाही होणार आहे, म्हणून पहिल्यापासून आपण एक केलं की नाम फाउंडेशनला जेव्हा कुठल्या गावाकडनं मागणी येते तेव्हा आम्ही मग त्या गावामध्ये शिबिर घेतो किंवा शिवार फेरी घेतो. त्या शिवार फेरीतून आम्ही त्या गावामध्ये जलसंधारणाच्या कामाच्या दृष्टीनं आम्ही त्यांना सगळी माहिती देतो की बाबा तुमच्या गावामध्ये कुठल्या वॉटर बॉडीज आहेत किंवा ते तलाव आहेत, ओढा आहे, नाला आहे, ह्या सगळ्यांची पूर्ण आपण त्या दिवशी सर्वे करून त्या लोकांना माहिती देतो. त्या माहितीतून एक लक्षात येतं की गावाला हे एक जाणीव ह्यातून दे होते की बाबा माझ्याकडं तेवढे रिसोर्सेस आहेत, सोर्सेस आहेत, फक्त ते खराब होते किंवा ते संपलेले होते. आज मी ते रिझोनेट केले, ते मी पुनर्जीवित केले तर आमचा प्रश्न सुटणार आहे. ही पहिली त्याच्यामध्ये भावना आम्ही जागृत करायचो. दुसरं आम्ही सांगायचो की आम्ही मशीन तुम्हाला देणार आहोत गावाला, पण त्याच्यासाठी लागणारा डिझेलचा खर्च तुम्ही गाववाल्यांनी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की तुम्हाला जर खर्च करायचा आहे त्या डिझेलचा तर मग तो कोण एक दोन करणार नाहीत, सगळ्या गावाने एकत्र येऊन करायचा आहे. मग हे गाववाले काय करायचे की स्वतः बसायला लागले, विचार करायला लागले, मीटिंग घ्यायला लागले की आपल्याला नाम मशीन देणार आहे पण डिझेलचे पैसे गोळा करायचे आहेत, मग ते कसे करूया. मग वेगवेगळ्या कल्पना, मग वेगवेगळे त्यामध्ये तरुणांचा भाग, महिलांचा सहभाग. मग महिला काय म्हणायच्या की बाबा हे जर काम आज नाही झालं तर उद्या परत माझ्याकडे कधीच कोण येणार नाही, तर आत्ताच हे काम झालं पाहिजे कारण मी जे गोष्टी भोगल्यात ते माझ्या पुढच्या पिढीला नको. म्हणून महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नंतर हे तरुण मुलं होती मग त्यांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. मग व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक ग्रुप असेल, त्याच्यावरती ते ग्रुप बनवायचे. गावातनं जे बाहेर लोक गेलेत, जे नोकरी करतात, बिझनेस करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचायचे की तुम्ही आम्हाला मदत देऊ शकता का, कारण नाम मशीन देणार आहे. मग त्यांना असं वाटायचं की हां नाम म्हणजे आदरणीय नानाजींचं ना, मग ठीक आहे हे चांगलं काम करतील, मी देतो पैसे. मग त्यांना तो उत्साह वाढायला लागला लोकांमधला की बाबा लोक देतात पैसे. आपण आजपर्यंत फक्त यात्रेसाठी पैसे मागायचो, मंदिरासाठी मागायचो, पण या कामाला सुद्धा लोक पैसे देत आहेत. मग तो उत्साह वाढला की मग नवीन अजून संकल्पना, मग कोणाचा बड्डे आहे गावामध्ये तर त्याचे पैसे डिझेलसाठी द्यायचे, कोणाच्या घरी लग्न आहे तर लग्नाचे आहेराचे गोळा झालेले पैसे पाण्याच्या कामासाठी. गावामध्ये आपल्याकडे माहिती आहे की कोणाची तर जर कोण वारलं तर 10व्याला आपण एक दान पुण्य करतो, त्याचे पैसे डिझेलला. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्हालाच माहीत नव्हतं की हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरायला लागलं. त्याच्यानंतर ते राजकीय लोकांना भेटायला लागले की आम्ही तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे तर आम्ही गावात हे काम करत असताना आम्हाला तुमची कुठली स्कीम नको, पण आम्ही जी आता स्कीम राबवतोय स्वतःहून त्यासाठी तुम्ही काय मदत देणार. मग ते राजकीय लोकांकडनं हे डिझेलसाठी पैसे किंवा दुसऱ्या काही संस्था असतात त्यांच्याकडून असं ते स्वतःच काम करायला लागले. आणि मग यातनं काय झालं की एक नेतृत्व तयार व्हायला लागलं गावागावामध्ये, तरुणांचं, महिलांचं, जे गावातल्या समस्या सोडवण्यासाठी काम करायला लागले. आणि मग त्यातून त्यांच्यामध्ये एक आपण म्हणतो ना एक कॉन्फिडन्स असेल, एक विश्वास निर्माण व्हायला लागला की हो गाव एकत्र आलं तर काहीतरी घडतं. आणि मग तो आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती की बाबा गावातल्या लोकांना आपण एवढं अवेअर केलं की स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः ते सोडवत आहेत आणि स्वतः पैसे गोळा करत आहेत. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, मान खटावसारखा जो दुष्काळी भाग आहे तिथं काही गावं अशी आहेत ज्यांनी 30 ते 35 लाख रुपये गोळा केले डिझेलसाठी आणि स्वतःची कामं करून घेतली. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण आम्हाला वाटायचं की म्हणजे तुमचं सकारात्मकता यातून आपल्याला दिसते की एखादं चांगलं काम आपण जेव्हा करायला जातो तेव्हा कुठंतरी नियतीसुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहते. आणि तो जो काम झाल्यानंतरचा जो उत्साह होता तो आम्ही लोकांना सेलिब्रेट करायला देत होतो. कारण बाबा तुम्ही केलं आहे, हे नामनं नाही केलं, हे तुमचं काम होतं, तुम्हीच सेलिब्रेट करा, तुम्हीच त्याचं जलपूजन करा, तुम्हीच त्याचा उत्साह करा. आणि ते बघून अजून काही गावं तयार होतील का, अजून तुम्ही दुसऱ्या गावांमध्ये जाऊन काम कराल का, तर या पद्धतीनं ते गोष्टी वाढत गेल्या. तर ती फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते की कामापेक्षा लोकांमध्ये अवेअरनेस आणणं.
आणि मालकी त्या कामाची त्यांना देणं. धन्यवाद सर, आपण खरंच खूप सुंदर पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं. नमस्कार सर. तर जर हे फाउंडेशनच्या कामामध्ये हे सगळे कार्य करत असताना खूप सारे मोठमोठी आव्हाने सामोरे झाली असतील, तर हे असे कोणकोणते आव्हाने तुम्हाला सामोरे जावे लागले? आव्हानं तर खूप आहेत, म्हणजे ते तर अवेअर तुम्ही पण आहात त्या गोष्टींमध्ये. कारण पहिले तर आव्हान असतं की लोकांची काय मानसिकता आहे त्या गावामधल्या, की ज्यांना जी गरज आहे, तर पहिल्यांदा तर तुम्हाला त्यांच्यामध्ये विश्वास जागृत करावा लागेल की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, आम्ही फक्त तुमच्यासाठी येऊ. दुसरं आव्हान असतं की गावामध्ये काही वादविवाद आहेत का, मग त्यांच्यामध्ये आपण कसा मार्ग काढायचा. किंवा काही लोकांचं असं असतं की हे शासनाचं काम आहे, तर शासनानंच केलं पाहिजे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मग त्यांच्यामध्ये जाऊन बसून त्यांना ह्या गोष्टी सांगाव्या लागतात की बाबा शासनाच्या पण मर्यादा आहेत, शासनाकडे पण मर्यादित जे फंड्स असतात. तर आपण त्यांच्याबरोबरच त्यांचं काम केलं म्हणून काय वाईट आहे, कारण हे काम आपलंच आहे आणि ह्याच्यात जे पाणी येईल किंवा याच्यामधनं जे काही गोष्टी घडणार आहेत ते तुमच्या फायद्याच्याच आहेत. मग शासनाची आपण वाट बघत किती दिवस बसायचं, आपण आपल्या पद्धतीनं काही करू शकतो का, मग त्याला शासनाची नंतर जोड पण देता येते तर ते त्या लोकांमध्ये समजावणं. त्याच्यानंतर महत्त्वाचा हे होता की यामध्ये तरुण पिढी जास्तीत जास्त कशी आपल्याला इन्वॉल्व करता येईल किंवा त्यांना कसं या कामामध्ये आपल्याला आणता येईल. बरं, यामध्ये आपण कुणाला पैसे देऊ शकत नव्हतो, पण त्यांना कसं मोटिवेट करता येईल की ह्या कामामध्ये तुम्ही इन्वॉल्व व्हा किंवा तुमचा वेळ यामध्ये थोडासा द्या. या थोड्या आव्हानात्मक गोष्टी होत्या. आणि अजून असं होतं की शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा काय आहे, तर तो थोडासा आपल्याला त्या ह्याच्यात असं तुम्हालाही माहिती आहे की पेपरला रोज आपण 4 गोष्टी जर त्याच वाचल्या तर एक 10-15 दिवसानंतर असं वाटतं की ते नको वाचायला, हे रोजचं आहे. पण ते तसं नाही आहे. तर ते आपल्या किंवा आपल्याला जे डोनेशन देणार आहे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत ह्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे कसे पोचवता येईल आणि ह्या कामाची गरज का आहे आणि ह्याच्यावरती आपण का खर्च केला पाहिजे, तर त्यांनाही ते पटवून आपल्याला दिलं पाहिजे की याच्यामधून कसा फायदा होतो आहे. किंवा पाणी गावामध्ये आल्यानंतर त्या सर्वांगीण विकासाची जी संकल्पना आहे आपली ती कशी मूर्त रूप घेते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पोचवायच्या असतात. आणि दुसरी गोष्ट आहे की तुमच्याकडं पेड इन्फ्रास्ट्रक्चर खूप मिळेल, तुम्ही पैसे दिल्यानंतर तुम्हाला लोक मिळतील, पण त्यांच्याही कामाचं लिमिटेशन असतं. तर आपल्याला अशी टीम कशी उभा करता येईल जी निस्वार्थी भावनेनं, म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जे म्हणणं होतं की मला अशी मुलं पाहिजेत जे निस्वार्थी भावनेनं काम करतील, तेव्हा मी हा देश घडवू शकतो. तर मग हे गाव घडवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांची गरज असते. कारण ती रोज मी किंवा माझ्या नामची टीम रोज त्या गावामध्ये राहणार नाही. मग त्या गावामध्ये जे राहणारा तरुण मुलगा आहे तो कसा नामचा होईल आणि तोच ते काम सातत्याने कसं करत राहील. तर ही फार आव्हानात्मक गोष्ट माझ्यासाठी होती. आणि पण ते इतकं सोप्या पद्धतीनं झालं. ते आपण म्हणतो ना की आपण चांगलं काम करायला गेल्यानंतर आपल्याकडं नियतीसुद्धा तुम्हाला पाठिंबा देते. तसं मग ते घडत गेलं, लोकांचा उत्साह वाढत गेला, लोकांची आमच्याकडे बघण्याची दृष्टिकोन जो होता तो सकारात्मक होता. आणि त्यांनीही आम्हाला कुटुंबासारखंच मानलं. म्हणजे या गावामध्ये नामचं काम गेलं. कारण मी साधी गोष्ट सांगतो, जो आमचा मशीनचा ऑपरेटर होता, त्या मशीनचा ऑपरेटर जेव्हा काम करतो गावामध्ये तेव्हा त्याच्या जेवणा खाण्याची चहा पाण्याची सगळी सोय गाववाले करतात. आम्हाला कधीच त्याच्यावर खर्च करावा लागला नाही. तर म्हणजे त्यांनी आम्हाला कुटुंब मानलं आहे. आणि दुसरं की काम संपल्यानंतर सुद्धा त्या मुलांची, आता ती कोण ऑपरेटर आमचा झारखंडचा असतो, यूपीचा असतो, कोण महाराष्ट्रातला असतो, तर त्यांनी कधीच त्याला तो हिंदू आहे मुसलमान आहे असं नाही, त्याचा प्रत्येकाचा त्यांनी सत्कार केला, त्याला फेटा बांधून त्याची मिरवणूक काढली. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या की आम्ही जातीपातीच्या ह्याच्यात नव्हतो, लोकांनी आम्हाला बाहेरचं आतलं मानलं नाही आणि सगळ्यांशी समावेशक असं आपण काम कुठं तर करू शकलो. याचा फार मोठा आम्हाला एक अभिमान वाटतो या कामाचा की सगळ्यांना म्हणजे लोकांच्यासाठी चालवलेली चळवळ ती आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही करू शकलो असं. खरंच सर धन्यवाद. एवढे सगळे आव्हानं असून सुद्धा नाम फाउंडेशनने वेगवेगळे उपक्रम यशस्वीपणे राबवले, ते खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. तर पुढचा प्रश्न. तसं जसं आपण आधी म्हणालात की शेतकरी आत्महत्या यासाठी सर्वात मोठे कारण आहे पाणी. बरोबर. आणि हे फार दुर्दैवी आहे. बरोबर. तर सर आपली नाम फाउंडेशन जलसंवर्धनासाठी काय काय कामं करते आणि त्यासोबतच अजून एक प्रश्न की आपल्या कामांमुळे आत्महत्यांच्या आकड्यावरती फरक कसा पडला आहे, बरं. याचे थोडंफार काही आकडे असतील तर सांगू शकाल का?
म्हणजे आत्महत्या ह्या पाण्यामुळे होतात म्हणजे त्याच्यासाठी अजून बरीच कारणं पण आहेत, असं नाही की पाणीच नाही म्हणून, त्यासाठी वेगळी कारणं आहेत. पण हां, जास्त करून आत्महत्या होण्यामागचं कारण जे सुरू झालं, जे आपल्याकडं दुष्काळ पडायला लागला, पाणी कमी पडायला लागले, याच्यामुळे जास्त आत्महत्या वाढत होत्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आपण जेव्हा जलसंधारणाचं काम करायचा विचार केला नाम फाउंडेशननं, त्यावेळी आपण एक सर्वे केला महाराष्ट्राभर, आणि या सर्वेमध्ये आपण महाराष्ट्रातले जे ॲग्रोनॉमिस्ट असतील, जिओलॉजिस्ट असतील, पाण्यावरती काम करणारे मोठमोठे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची आपण अगोदर मदत घेतली. शासनाच्या लोकांनाही आपण विचारलं, आणि त्यातून आपल्याला असं कळालं की जलसंधारणाचं काम म्हणजे नक्की काय आहे. आणि ते कळाल्यानंतर आपण गावामध्ये जे नॅचरल वॉटर बॉडीज आहेत तुमच्या, ज्या पहिलेच सोर्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत, नवीन करायला गेलं तर त्याच्यासाठी खर्च प्रचंड आहे, पण आपल्याकडे जर आपलं आहे तेच जर आपण रिज्युनेट करू शकलो तर कमी पैशामध्ये खूप मोठं काम उभं राहणार. म्हणून आम्ही गावामधले जे ओढे नाले असतील, गावामध्ये तलाव आहे जो पहिलाच आहे, मग त्याच्या सर्वे केल्यानंतर एक लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आलं आहे. बरं, गाळ का आला तर त्याला बरीच कारणं आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे सॉईल इरोजन हा जर विषय घेतला तर ते म्हणजे मोठ्या प्रमाणात बेसुमार वृक्ष तोड झाली, ह्याच्यामुळे त्या गोष्टी झाल्या. पण मग त्या वॉटर बॉडीला आपण रिज्युनेट करू शकतोय, तर आपण तो गाळ जर काढला तर ती आपली जी वॉटर बॉडी आहे ती आपली रिज्युनेट होईल, आणि तो जो चांगला गाळ आहे तो शेतकऱ्यांना परत दिला तर त्यांच्या ज्या पडीक जमिनी आहेत त्याच्यामध्ये टाकला तर त्यांचं आणखी सुपीक जमिनीची हे वाढेल, कस वाढेल. तर अशा पद्धतीनं मग आम्ही त्या लोकांना पण तेच समजवलं की आपण नवीन काय करायचं नाही, जे आपल्याकडं आहे त्यालाच आपण चांगल्या पद्धतीने करू. मग ओढ्या नाल्यांवरती आम्ही डिसिल्टिंगची कामं सुरू केली, जे गाळ होता तो काढायचा, मग ओढ्यावरती आपण छोटे छोटे बंधारे बांधायचे, ज्याच्यामुळे जे वाहणारं पाणी आहे ते थोडं थांबत जाईल आणि ज्याच्यामुळे पर्कोलेशन वाढेल, आणि मग आपल्या अंडरग्राऊंड वॉटर टेबल जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात वाढ दिसून येईल. मग गावातमध्ये जो तलाव होता त्या तलावावरती आपण गेल्यानंतर एक लक्षात आलं की ते तलाव 1972ला तयार झाले होते, त्याच्यानंतर कोणीच त्याच्यावरती काम केलं नाही. मग तलावाची आत्ताची काय परिस्थिती आहे तर पूर्ण गाळानं भरलेत, लिकेज आहेत आणि झाडं झुडपं वाढलेली आहेत. मग आम्ही त्याच्यावरती काम रिज्युनेट करणं सुरू केलं आणि खूप चांगले रिझल्ट आम्हाला मिळायला लागले. कारण पहिल्याच पावसामध्ये आम्ही जे पहिल्यांदा 82 गावांमध्ये काम केलं पहिल्या वर्षी जलसंधारणाचं, तर ती 82 गावं पाण्यानं समृद्ध झाली पहिल्याच पावसामध्ये. मग समृद्धी कशा पद्धतीनं, तर त्या ज्या आपल्या वेल्स होत्या, बोरवेल्स म्हणा किंवा विहिरी होत्या ज्या कोरड्या पडलेल्या, त्या परत एकदा रिचार्ज झाल्या, त्याच्या पाण्याची पातळी वाढली. जे पाणी त्याचं जानेवारीमध्ये संपायचं ते पाणी त्यांना मार्च एप्रिलपर्यंत मिळायला लागलं, म्हणजे आपल्याकडं अंडरग्राऊंड वॉटर टेबल चांगला वाढला. मग आम्ही त्याच्यावरती जास्त काम करायला लागलो, कारण त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले आणि शेतकऱ्यांना पण त्याचे परिणाम चांगला मिळाला. म्हणून शेतकरी पण पुढे येऊन त्या कामासाठी आम्हाला उत्स्फूर्तपणे मागणी करायला लागली की हे काम झालं पाहिजे. आणि त्यावेळी जलयुक्त शिवार ही योजना पण गव्हर्नमेंटची आली होती, शासनाची आली होती, त्याचीही चांगली कामं मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. त्यामुळे जलसंधारणावरती आपण मग जास्त लक्ष देणं सुरू केलं. मग त्याच्यानंतर आपण हे केलं की ह्या वॉटर बॉडीज तर आपण करतोयच, मग अजून कशा पद्धतीनं जर आपण पाण्याची उपलब्धता वाढवू शकतो. मग कसं असतं की तुमचा जो भाग आहे महाराष्ट्राचा भौगोलिक हा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळं, म्हणजे विदर्भाचं वेगळं आहे, मराठवाडा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्र वेगळा, कोकण वेगळा. मग तिथं ज्या पद्धतीच्या कामं आपल्याला करणं, म्हणजे टाईप्स ऑफ वर्क जलसंधारणामध्ये, मग कुठं CCT करणं, जिथं हिली एरिया आहे तर डीप CCT करून, जिथं तलाव उपलब्ध आहे तिथं तलावाचं खोलीकरण, जिथं काही ठिकाणी नद्यांवरती आपल्याला काम करावं लागलं, नद्यांचं खोलीकरण करणं, बंधारे बांधणे, ते आपण सुरू केलं. ओढे नाले काम सुरू केलं. कोकणामध्ये तुम्ही गेलं तर फक्त नद्याच आहेत तिथं, मग त्या नद्यांचं आपण खोलीकरण सुरू केलं. आणि तिथं जे नद्यांमध्ये मोठे मोठे पॉन्ड्स असतात त्यांना रिज्युनेट केल्यामुळे ते पाणी मग कोकणामधल्या लोकांना मार्च एप्रिल मेमध्ये त्यांना उपलब्ध व्हायला लागलं. असं ज्या ज्या ठिकाणी जे जे गरजेचं होतं तेथे आपण टेक्निकली, म्हणजे हे असं नाही की आपण मनानं काही केलं आहे, आपण ह्यामध्ये सगळ्या शास्त्रज्ञांचा, जिओलॉजिस्ट असतील, पाण्यावरती काम करणारे वेगवेगळ्या ज्या एजन्सी असतील, शास्त्रज्ञ असतील, त्या सगळ्यांची मदत घेऊन आपण त्याचा मग एक टेक्निकली आपण त्याचा एक रिपोर्ट बनवतो आणि त्या रिपोर्टनुसार मग आपण ही कामं करून घेतो की जेणेकरून हे कुठंतरी उद्या आपण केलं, खर्च केला आणि ते चुकीचं झाल्यामुळं फेल गेलं असं कुठेही होऊ नये. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि याच्यावरती अगोदर ज्या लोकांनी काम केलं आहे त्यांचेही आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही त्यांच्या गोष्टी असतील त्याही आपण समजून घेतल्या, त्यांच्याबरोबर भेटलो, बसलो, बोलून घेतलं आणि मग आपण ती कामं केली. त्यामुळे यश आपल्याला चांगलं मिळत गेलं या कामामध्ये. धन्यवाद सर.
सर जसं आता आपण जलसंवर्धनाविषयी आम्हाला सांगितलं, पण आजकाल क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हा खूप पटकन होत आहे किंवा त्याचा रेट जो आहे तो खूप वाढला आहे. तर ह्याचा जलसंवर्धनावर कसा परिणाम होतो आणि त्याला काउंटर करण्यासाठी आपली रणनीती काय आहे? बरोबर, म्हणजे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण आत्ता आपण बघितलं ज्या 10 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये, ते सगळे दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून आपण ओळखत होतो की इथं दुष्काळ असतो म्हणून आम्ही दुष्काळाची कामं त्या गावात करायचो, त्या भागामध्ये करायचो. आणि अचानक असं झालं की क्लाउड बस्टमुळे आता तिथं भयानक पाऊस झाला आणि पूर आला. मग आता हे क्लायमेट चेंजचाच हा सगळा प्रकार आहे किंवा त्याचे परिणाम आहेत हे, आणि हे होणार हे आपल्याला माहिती आहे कारण आपण खूप दिवसापासून शिकतोय. तर मग यामध्ये तुम्हाला तेच आहे. म्हणजे आता मी एक साधं उदाहरण सांगतो. आम्ही माढा म्हणून आपला तालुका आहे सोलापूरमध्ये, तो पण दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जायचा. तिथं आम्ही 2000 मला वाटते 17-18 साली एक काम सुरू केलं. 40 किलोमीटरचं आम्ही ओढा खोलीकरणाचं काम होतं. 13 गावातून तो ओढा जायचा आणि त्याचं खोलीकरण रुंदीकरण आम्ही केलं. 17 ते मला वाटतं ते काम मध्ये कोरोना आला म्हणून 2 वर्ष थांबलं आणि 21ला ते माझं पूर्ण झालं. 40 किलोमीटरचं आमचं काम पूर्ण झालं. त्यामध्ये लोकसहभागी होता, शासनाचाही सहभाग होता आणि त्याच्यावरती 67 बंधारे होते, सिमेंट बंधारे. आणि ते खूप मोठा प्रोजेक्ट आम्ही करून घेतला नामच्या माध्यमातून. आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो काय केला की जलसंधारणाचं काम, की त्या ओढ्यामध्ये पाणी, बंधाऱ्यांमध्ये पाणी साठेल पावसाचं, ते पर्कोलेशन होईल आणि तिथल्या आजूबाजूच्या विहिरी आणि बोरवेल्सला पाणी मिळेल, तलावांना पाणी मिळेल, यासाठी आम्ही ते केलं. आणि 2021 सालीच तिथं मोठ्या प्रमाणात क्लाउड बस झाला सोलापूरला. तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला अक्कलकोट असेल, धाराशिव असेल, तिथं खूप मोठ्या प्रमाणावर शेती वाहून गेली. पण या भागामधली 1 एकरही सुद्धा शेतीचं नुकसान नाही झालं माढ्यामध्ये. मग ते का झालं? मग त्याच्यावरती मग शासकीय लोकांच्याकडूनही त्याच्यावरती सर्वे करण्यात आला. तर हे जे जलसंधारणासाठी ओढा खोलीकरणाचं काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालं होतं, तर तिथं क्लाउड बस झाला तरीही ते पाणी चांगल्या पद्धतीने निघून गेल्यामुळे कुठल्याही शेतीला नुकसान नाही झालं किंवा त्याचा फुगवटा झाला नाही आणि त्या पाण्याला चॅनेल मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं. म्हणजे जलसंधारणासाठी जे काम केलं ते तुम्हाला वॉटर मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचं होतं. मग त्यातनं एक लक्षात आलं की आपल्याला ही कामं फार मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. कारण जेवढ्या आपल्या नॅचरल वॉटर बॉडीज तयार झाल्या त्या पूर्वापार तयार झालेल्या आहेत, सुरुवातीपासूनच्या आहेत. कारण आपल्याकडे कसं होतं, डोंगरातलं पाणी झऱ्यातून ओढ्यात येतं, ओढ्यातनं ते नदीमध्ये जातं, नदीतून समुद्राला जातं. त्यामुळे ही सिस्टीम आहे, ही कुठं ब्रेक झाली तर ते तुम्हाला डिस्टर्ब करणार किंवा डिझास्टर देणार. म्हणून मग आम्ही ठरवलं की जलसंधारणासाठी सुद्धा आणि वॉटर मॅनेजमेंट सुद्धा ह्या वॉटर बॉडीचं रिज्युनेशन म्हणजे गाळ काढणं किंवा त्यातनं काय जागा बदलली आहे, आपला त्याचा प्रवाह बदलला आहे तो पूर्ववत करणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे क्लायमेट चेंजवरती तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं ह्या नॅचरल वॉटर बॉडीज आपण पहिल्या जशा होत्या त्या ह्याच्यामध्ये, त्या फॉर्ममध्ये त्यांना परत आपल्याला रिज्युनेट करणं फार गरजेचं आहे. ते तुम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये मदत करतील. तुमच्याकडे दुष्काळ आला तरी ते मदत करतील, तुमच्याकडे क्लाउड बस झाला तरी ते मदत करतील. आणि मग ह्याच्यानंतरचा मेन जर काम असेल याच्यानंतरचं ते ट्री प्लांटेशन असेल, की झाडांचं मोठ्या प्रमाणात आपल्याला लागवड करावी लागेल. कारण झाडं लावल्यामुळं एकतर जे सॉईल इरोजन आहे त्याचं प्रमाण कमी होईल. जे क्लाउड बस जरी झाला तरी खूप झाडं आपली अशी आहेत, देशी झाडं, जी मुळं पाणी धरून ठेवतात. त्यामुळे तो जो फ्लो पाण्याचा असतो तो झाडं नसल्यामुळं एकदम पाणी तुमच्या ओढ्यामध्ये, झऱ्यांमध्ये, नदींमध्ये वाढतं. तर तो थोडासा फ्लोसुद्धा शिस्तीत होईल आणि ते पर्कोलेशन मोठ्या प्रमाणात होईल, जेणेकरून आपल्याला मार्च, एप्रिल, मेमध्ये जे पाणी लागतं त्याचंही प्रमाण वाढेल. त्यामुळं सर्वांगीण आपल्याला जर आपण ह्याच्यावरती काम करायचं असले तर खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतील. आणि यामध्ये मग सगळ्याच एजन्सीनी, म्हणजे शासन असेल, गाव असेल किंवा असे NGO काम करणारे किंवा तुमच्या सारखे तरुण मुलं जी कॉलेजमध्ये आहेत, या सर्वांनी एकत्र येऊन जर हा विषय हाती घेतला आणि एक एक गोष्ट आपण प्रत्येकानं ठरवली की ही माझी आहे, ही माझी आहे, तर मग हा सर्वांगीण विकास आपण किंवा सर्वांगीण एक मॉडेल आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो. आणि मग क्लाउड बस्ट हे होणार क्लायमेट चेंजचे याच्या पुढं तुमच्यावरती खूप आघात होणार आहेत. म्हणजे आत्ता आपण पाहतोय ह्याच्यापेक्षा पण अजून पुढे जाऊन हे खूप वाढणार आहे असं जर शास्त्रज्ञ म्हणतायत, तर मग या गोष्टी आपण आत्तापासूनच सुरू केल्या करायला. कारण आपले प्रयत्न आता कमी असतील
पण कसं असतं की जेव्हा काही ह्या डिझास्टर होतं किंवा अशा गोष्टी घडणार, त्याचा पहिला सर्वात मोठा फटका बसतो हा शेतकऱ्याला बसतो. आणि शेतकऱ्याला जेव्हा हा फटका बसल्यानंतर तुमची पूर्ण सिस्टीम बिघडायला सुरू होते. कारण तुम्ही आता बघितलं की 10 जिल्ह्यांमध्ये झाल्यानंतर शासनाला किती मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करणं, त्याच्यामुळं त्यांच्यावर किती आघात झाला. तर मग हा पुढं जाऊन जो खर्च होणार आहे तोच कमी प्रमाणात जर अगोदर केला तर मग आता बघा, कळंब म्हणून तालुका आहे, तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही जाऊन या. कळंबमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पावसाळ्यामुळं. पण त्यामध्ये काही गावं अशी होती ज्यामध्ये आम्ही जलयुक्त शिवार जी योजना आहे शासनाची त्याच्यामध्ये आम्ही काम केलं, ओढा नाल्यांचं खोलीकरण केलं. ती सगळी 12-13 गावांमध्ये 10% सुद्धा त्यांना नुकसान नाही झालेलं. आणि त्या गावांनी आम्हाला लेटर लिहून पाठवलं की तुम्ही आमच्या गावामध्ये काम केलं म्हणून आम्ही वाचलो. म्हणजे आपल्याला कळतंय आम्ही जलसंधारणासाठी काम केलं तरी अशा क्लाउड बस्ट किंवा ह्या अशा घटना घडल्यानंतर ती गावं वाचतायत. बीडमधलं एक गाव आहे जिथं नदीचं आम्ही 2 किलोमीटरचं खोलीकरण केलेलं होतं. त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पूर आला पण त्या गावामध्ये पूर नाही आला, कारण ती नदी खोलीकरण रुंदीकरण करून तिचं जे पहिला फॉर्म होता तो आम्ही त्यांना रिझोनेट केलेला होता. तर मग आपण ही कामं सुरू केली पाहिजेत, ही केली पाहिजेत. आणि मग याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं तर शासनाकडं ते कशाला मदत मागतील, नुकसानच झालं नाही तर. म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी आपण ही जी कामं अगोदरच केली आणि लोकांमध्ये अवेअरनेस आणून लोकांचा सहभाग घेऊन, कारण तुम्हालाही माहिती आहे की गावामध्ये बऱ्याच पाण्याची जे काही हे स्रोत आहेत ह्याच्यावरती अतिक्रमण झाले लोकांकडनं, शेतकऱ्यांकडनं. तर त्यांना समजवलं पाहिजे की ह्याचा नुकसान तुम्हालाच होणार आहे, याच्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे सगळ्यांनी. आणि मग ते झालं तर कितीही मग उद्या जाऊन हे असे क्लायमेट चेंजमुळे डिझास्टर जरी आले तर कुठंतरी आपण ते थांबवू नाही शकणार किंवा त्याचं नुकसान होणार नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण आपण कुठंतरी कमी करू शकतो, एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद सर. जसं तुम्ही म्हणला की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे नंतर काही उपाय करण्यापेक्षा आधीपासून जर आपण तयार राहिलो तर भलेही क्लायमेट चेंज झाला तरी आपण त्याला बरोबर वेळेस काउंटर करू शकतो. धन्यवाद सर. तर हे सगळं चालत असताना एवढे सगळे उपक्रम आपण केलेत नाम फाउंडेशनने, तर एखादा असा प्रकल्प आहे का जे अपेक्षितपणे यश मिळू शकला नाही, असा अनुभव कधी आला आहे का, आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळेल? यश आणि अपयश ह्या फार नंतरच्या गोष्टी वाटतात. म्हणजे माझ्यासाठी जर विचारलं तुम्ही तर आपण काय करतोय की जिथं आता गरज आहे त्या पद्धतीनं आपण तिथं काम करायला जातोय. बरं, आपण असं नाही की आपण मनानं करतोय किंवा गाववाले म्हटले म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निकल बाजूचा विचार करून काम करतो. आता जसं ह्याच्या अगोदरचा प्रश्न होता की क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या गोष्टी त्या आपल्या डोक्यामध्ये अगोदर नाही आहेत किंवा आपण तेवढे मोठे नाहीत की पुढं जाऊन काय होणार आहे नक्की. जसं ह्या 10 जिल्ह्यांमध्ये आज पूर आला, तो कधीच वाटत नव्हता इथं पूर येणार आहे. मग त्याच्यावरती जे आपण काही कामं केली, आता काही ठिकाणी मग आपण जलसंधारणाच्या दृष्टीनं बंधारे बांधले कारण तिथं कमी पर्जन्यमान असतं, तर येणारा प्रत्येक थेंब आपला मुरला पाहिजे असं आपण केलं. पण अचानक तिथं क्लाउड बस झाल्यामुळे खूप पाणी आलं. मग आपण जे छोटे छोटे बंधारे बांधले ते फुटले. पण ठीक आहे, त्या गोष्टी आपण चांगल्या हेतूनं केल्या होत्या, पण ह्या गोष्टी पुढे जाऊन काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. पण आपण करणं थांबवायचं आहे का, तर नाही. कारण कधी पूर येणार आहे, कधी आता तुमच्यावरती दुष्काळाचं पण सावट असणार आहे. तर तुम्हाला जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या करणं तर आपल्याला भाग आहे. मग त्याचं यश अपयश जे आहे ते निसर्गावरती काही दृष्टीनं आता जसं सांगितलं ते अवलंबून असतं. हां, पण यामध्ये 2 गोष्टी आहेत, यश अपयश माणसांच्या किंवा लोकांच्या सहभागाचं आणि दुसरं यश अपयश निसर्गाचं, जे आपल्या हातामध्ये नाही. पण लोकांच्या बाबतीतलं जे आहे त्यामध्ये मला वाटतं की लोकांची जी मानसिकता आहे, विचार करण्याचे दृष्टिकोन आहे, तो सगळ्यांचा एकसारखा नसतो. काही ठिकाणी असं पण होतं ज्या गावामध्ये आम्ही काम करायला गेलो आणि त्या गावातल्या लोकांनाच ते काम नको आहे, कारण त्यातल्या काही 4-5 लोकांना ते काम व्हावं असं वाटत असतं. पण आम्ही जेव्हा काम करायला गेल्यानंतर तिथं वाटतं की नाही, विरोध आहे, नाही आमच्या इथं हे काम करायचं नाही. मग काही ठिकाणी असं होतं की नाही, ही जी जागा माझी तलावामध्ये गेली त्याचं मला शासनाकडून पैसे मिळालेले नाही आहेत. आम्ही त्या ठिकाणी समजावून सांगतो त्यांना की बाबा हे काम जरी झालं तर हे पाणी तुम्हालाच मिळणार आहे, पण तरी पण तुमची अपेक्षा अशी आहे की नाही हे काम नाही झालं पाहिजे, तर आम्ही नाही करत. मग तिथं आम्ही दुसऱ्या गावामध्ये जातो, आम्ही दुसरीकडे जातो. पण त्यावेळी असं कुठंतरी वाटतं की हे काम व्हायला पाहिजे होतं. ह्या लोकांना जर आम्ही समजावून सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आता एक छोटंसं
घडलेलीच घटना मी सांगतो. नगरमधलंच एक गाव आहे, अहिल्यानगरमधलं, जिथं आमच्या मशीनच्या माध्यमातून नदीचं खोलीकरण सुरू होतं. आणि ते खोलीकरण करत असताना आम्हाला वाटत होतं की नदीवरती जे अतिक्रमण झालं ते थोडंसं काढलं पाहिजे. या नदीचा जे काही रूप आहे किंवा त्याच्या ज्या डिमार्केशन आहे ते पूर्ण करून आपण काम करावं. पण तिथल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याला अपोज केला. मग त्यांच्यामध्ये आलं की नाही, आमच्या इथं मशीनच बंद करा, आम्हाला करायचं नाही. ठीक आहे, आम्ही 2 दिवस वाट बघितली, आम्ही लोकप्रतिनिधींना मदत मागितली, त्यांचंही सांगून त्यांनी ऐकलं नाही. आम्ही ती मशीन काढली आणि मशीन काढल्यानंतर 2च महिन्यात तिथे हा पूर आला. आणि त्या पुरामध्ये त्या ज्या जमिनीमध्ये अतिक्रमण होतं ती पूर्ण जमिनीची माती त्यांची वाहून गेली. आता सगळे जमीन खरडून गेली. जर ते काम झालं असतं तर आज त्या शेतकऱ्यांना, आता त्यांना ते लक्षात आलं, त्यांनी परत फोन करून आम्हाला सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे म्हणून. पण ते जर आधी केलं असतं, ते जर त्यांनी आधी आम्ही समजावून सांगत होतो त्या गोष्टी त्यांनी समजल्या असत्या, तर आज ही जी वाहून गेली मातीने एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते झालं नसतं. पण ते ठीक आहे, आपण आपला सकारात्मकता विचारानं आपण पुढं जातोय. ते कुणाला पटतील न पटतील, पण आपण त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की त्याच्यामुळे नाराज नाही व्हायचं आहे. कारण आपल्याला मग बाकीच्या ठिकाणी कामावर लोक बोलवत आहेत ना, नको आहे ह्यांना, तर ठीक आहे आपण दुसरीकडे जाऊन तिथली गावं करूया. आणि मग ते यश अपयश देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या हातात असतात, परमेश्वराच्या हातात आहेत. आपण जेवढं करू शकतो चांगलं तेवढं करायचं. अतिशय सुंदर उत्तर दिलं सर, धन्यवाद. तर सर, आजच्या तारखेला सर्वात चर्चा ज्या विषयावर होते की आरावली डोंगर आपण जे पाहिले, जो बरोबर. सुप्रीम कोर्टाचं बोलणं होतं, किंवा काही वर्षाआधी मुंबईचे आरे जंगल जे आहेत बरोबर. त्याच्यावरती जे काही प्रकरण ते झालं. तर ॲज अ संवर्धन करता किंवा ॲज अ एन्व्हायरमेंटलिस्ट तुमचं या प्रकरणाकडे बघायचं कसं पर्स्पेक्टिव्ह असतो, आणि ह्याच्यावरती शाश्वत उपाय काय, जे म्हणजे ॲज अ माणसांकडे, म्हणजे सामान्य नागरिकांकडे असतील किंवा शासनाकडनं असेल किंवा आपल्यासारख्या फाउंडेशन जे आहेत, आपण सगळे मिळून असल्या प्रकरणावरती काय उपाय आणू शकतो, किंवा प्रगतीकरण किंवा शहरीकरण आहे ते आपण निसर्गाला हानी होईल असं प्रगतीकरण किंवा शहरीकरण बरोबर आहे का? नाही, हे तर म्हणजे मला विचारण्यापेक्षा कुठल्याही आपण एखाद्या सुजाण नागरिकाला विचारलं तर तो हेच सांगेल की निसर्गाला कुठेही आपण तोडून मोडून आपला विकास करणं हे बरोबर नाही आहे. कारण एकीकडं आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावली गेली पाहिजे, जंगलांचं संवर्धन झालं पाहिजे, कारण त्याच्यामुळंच आपल्याला पाऊस मिळतो, त्याच्यामुळंच आपल्या वातावरणामध्ये जे आता टेम्परेचर वाढतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग, याच्यावरती सुद्धा त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण तर ऐकतोय. त्यामुळं त्याच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की एक नागरिक म्हणून आणि देशाचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला या गोष्टींमध्ये म्हणजे विरोधाभास असेल असं म्हणत नाही मी की कुणाबरोबर वाद घालायचा आहे किंवा करायचा आहे, पण ज्या गोष्टी निसर्गानं ज्या पद्धतीनं ठेवल्यात त्या तशाच राहून आपल्याला जर विकास करता आला तर त्या खरंच चांगल्या गोष्टी आहेत. कारण एकदा जर आता आरवली पर्वताचं वगैरे जे काही मी बघतोय, तर एकदा आरवली पर्वत जर काढला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला समजलं की नाही, ह्या फार महत्त्वाचा होता आणि ह्याच्यामुळे आपण वाचतो, तर तो नवीन बनवणं आपल्याला शक्य नाही आहे. लक्षात आलं का? तर त्याला आपण न तोडता तुम्हाला ज्या गोष्टी करता येत होत्या त्या त्याच्यासाठी काही नवीन तुम्हाला म्हणजे वेज टाईप्स असतील तर ते तुम्ही शोधा असं मला वाटतं. कारण झाडं जगवणं, झाडं लावणं हे पण फार मोठा टास्क आहे आणि तो एवढा सोपा नाही आहे. आत्ता ज्या पद्धतीनं क्लायमेट चेंज होतं आहे त्यामध्ये सुद्धा झाडाचं संवर्धन करणं ही एवढी सोपी गोष्ट राहिली नाही. तुम्हाला पण माहिती आहे, कारण ज्या पद्धतीनं अचानकच कुठं तर पाऊस पडतो, दुसरीकडे तुम्ही जवळ गेला तर तिथं दुष्काळ आहे. तर मग ह्यांचं संवर्धन म्हणजे जे आहे पहिलं तेच आपण जर चांगल्या पद्धतीनं संवर्धन करू शकलो आणि मग त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत की नवीन आपण अजून काय लावू शकतो, मग झाडं लावू शकतो, तर यासाठी प्रयत्न व्हावा असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 10 वर्ष जेव्हा हे काम करतोय, गावागावामध्ये जातोय, तिथं पाहतोय, तेव्हा गाववाल्यांशी बोलल्यानंतर ते समजतंय की त्या गावामध्ये पहिले जंगल होतं, झाडं होती, ती मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तोडली गेली किंवा कुठल्याही कारणासाठी, आणि मग ते तोडल्यानंतरचा जो काही आपल्यावरती परिणाम झाला आहे तो खरंच वाईटच आहे. मग एवढं जर आपल्याला कळतंय तर ज्या गोष्टी आत्ता आपल्याकडे आहेत पहिल्याच, मग त्या नको आपण डिस्टर्ब करायला, त्या होऊ नये. आणि ज्यादा आपण मग त्याच्यावरती अजून काय काम करून वाढवू शकलो तर हे करूया. शासनाच्या बाबतीत तुम्ही आता विकास पण लोकांना पाहिजेच आहे, म्हणजे नाही असं नाही की तुम्हाला पाहिजे मलाही पाहिजे. तर तो विकास करत असताना समजा आपण नीड बेस जे मी म्हणतोय, गावाची गरज काय आहे, तर जेव्हा आपण विकासाच्या गोष्टी करतो तेव्हा त्या गावातल्या लोकांची मानसिकता ही आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांना काय पाहिजे.
जर त्यांना ते नको असलं तर आपण नको द्यायला, आणि त्यांना जर पाहिजे असलं तर मग ते त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून मग तुम्ही चांगल्या पद्धतीनं, पण कुठंतरी निसर्गाचं संवर्धनही झालं पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे, याच्यावरती लक्ष आपण दिलं पाहिजे. कारण आपल्या देशाचा भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याकडं खूप चांगले नैसर्गिक आपल्याकडं गोष्टी आहेत, आणि त्या आपण कशाला डिस्टर्ब करायच्या, त्या कशाला आपण संपवायच्या. विकासाच्या नावाखाली संपू नये. विकास दुसऱ्या पद्धतीनं करता येतोय का, आणि त्याला काही मार्ग वेगळा देऊन की संवर्धनही झालं पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे, याच्यावरती आपण जास्त विचार करावा. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे गावातील लोक असतील, शहरातील लोक असतील, NGO असतील ज्या चांगलं काम करत आहेत, जे पर्यावरणवादी लोक आहेत, त्यांचाही विचार घेऊन शासनालाही का ते प्रोजेक्ट करायचा आहे किंवा त्याची गरज काय, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करून गोष्टी जर झाल्या तर मग त्या कोर्टामध्ये जायची वगैरे वेळ मला नाही वाटत की पडेल. ह्या सगळ्यांचा विचार एकत्र घेऊन, आता तो कितपत सोपा पर्याय हे मला माहीत नाही, त्याच्या पण आज असंख्य आपण म्हणू शकतो, कारण वेळ पण आहे, त्या वेळेत त्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. किंवा जगाशी स्पर्धा करताना देशाचा विचार करणं पण आपल्याला महत्त्वाचं आहे. तर त्या सगळ्याचा विचार करून आपण गोष्टी कराव्यात, एवढंच मला वाटतं. सर, आमच्यासारखे वैद्यकीय विद्यार्थी किंवा कुठल्याही क्षेत्रात एखादा विद्यार्थी जो असतो तो आपल्या ह्या उद्देशाला कसं सहकार्य करू शकतो, किंवा प्रत्येक माणूस वैयक्तिक पातळीवर कसं आपल्या उद्देशाला सपोर्ट करू शकतो? म्हणजे नाम फाउंडेशनची स्थापना जी झाली ती मला तर वाटतंय की या तरुण पिढीला एक माध्यम मिळालं चांगलं काम करायला. कारण मी नामशी जोडलो गेलो 10 वर्षापूर्वी, तेव्हा माझं वय 32च्या आसपास होतं. तेव्हा तरुण, माझ्यासारखे बरेच तरुण मुलं नामबरोबर जोडली गेली, आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात नामशी काम, आपलं स्वतःचं काम किंवा मला मिळालेली एक संधी अशी पाहून त्यांनी मग कामाला सुरुवात केली. म्हणजे ज्या गावामध्ये तुम्हाला सांगतो की हे डिझेलचं जेव्हा मॅनेजमेंट व्हायचं, डिझेल आणायचं आहे, न्यायचं आहे, किती डिझेल घातलं, किती काम तास झालं, हे सगळं तरुण पिढी गावातली पाहायची. तर त्या तरुण पिढी आधी काही करत नव्हती का, तर ते त्यांच्या डोक्यात कुठंतरी विचार असणार, फक्त त्यांना ती एक माध्यम मिळालं ना. तसं तुमच्या कॉलेजमधली मुलं असतील किंवा तरुण पिढी असेल, त्यांना तुम्हाला हे माध्यम आहे चांगलं, आणि नाम ही संस्था तुमची आहे. जेव्हा तुम्ही ते माझं मानाल त्यावेळी तुम्हाला फार सोयीस्कर पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं काम करता येईल. म्हणून माझं एक नेहमी म्हणणं आहे की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जे काही प्रॉब्लेम वाटतं ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तो सोडवण्यासाठी तुम्हाला, म्हणजे ती समस्या आहे त्याच्यासाठी जे एफर्ट्स लागणार आहेत किंवा त्याच्यासाठी जे काही गरज आहे ते तुमच्याकडून पूर्ण होत नाही, मग तुम्हाला संस्थेची गरज वाटते, तेव्हा तुम्ही नामला सांगा. मग नाम त्याच्यावरती आम्हाला शक्य असेल तर लगेच आम्ही त्याच्यावरती हे करतो. मग आम्ही असं म्हणत नाही की ते काम नामच्या कुठल्या प्रतिनिधीकडनं आलं आहे का किंवा आम्हाला त्याच्याची काही नाही. ही संस्था तुमची आहे, तुम्हा सर्वांची आहे. तुम्हाला जे काही अडचण वाटेल, तुम्ही जसं आमचे शेतकरी कुटुंबातील महिलांना किंवा त्यांना वाटतं की नाम माझं आहे, मग ते आम्हाला फोन करून सांगतात, तसं तुम्हीही तुम्हाला नामचं समजलं पाहिजे. तुम्ही नामला विचारा. यातनं एकच होईल की नामलाही चांगले, मला काय म्हणतो आपण, व्हॉलेंटियर म्हणू किंवा कार्यकर्ते आम्हालाही प्रतिनिधी मिळतील तुमच्या रूपानं चांगले काम करणारे. कारण आत्ताच्या जगामध्ये, जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे त्याच्याकडे नॉलेज चांगलं आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे तुम्हाला फार गोष्टी लवकर समजलेल्या आहेत, ज्या आम्हाला खूप उशिरा समजल्या होत्या. तर त्याच्यातूनही काही गोष्टी, म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं मदत करू शकता ना. असंच नाही की तुम्ही पैशानंच मदत केली पाहिजे, श्रमदानातनं मदत केली पाहिजे. तुम्ही टेक्नॉलॉजीची मदत आपल्या नाम फाउंडेशनला करू शकता, किंवा नामचं काम कुठंतरी पोचवणं असेल. कारण आता असं झालं आहे की कितीही प्रकारातनं आम्ही ते काम पोचवायचा प्रयत्न केला तरी ते काही लोकांपर्यंत अजून ते पोचलं नाही आहे. सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनेल असेल, तर ते कशा पद्धतीनं तुम्ही पोचवू शकता का नामचं काम, हा प्रयत्न करणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. की तुम्ही पोचवल्यानंतर एखादा देणगीदार आमच्याकडे आला किंवा एखाद्या गावातला मुलगा आमच्याकडे आला की माझ्या गावात जलसंधारणाचं काम करा, मी ह्यांची अशी पोस्ट बघितलेली होती, तर तुम्ही त्या पद्धतीने मदत करू शकता. पण कुठंतरी सुरुवात करा. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे तरुणामध्ये मला माहिती आहे की आजची परिस्थिती जी पाहतो आपण, निगेटिव्हिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी, तर यामध्ये सुद्धा खूप चांगली कामं, म्हणजे नामच करते असं मी म्हणत नाही, बाकीच्या पण अनेक संस्था करतात, काही लोक इंडिव्हिज्युअल सुद्धा चांगली कामं करत आहेत. तर ते कुठंतरी आपल्याला पोचवता आलं आणि त्यांच्याबरोबर जोडून आपल्याला आणि काही काम करता आलं, तर शासनाला किंवा शासनाच्या ज्या काही धोरण असेल, म्हणणं असेल, मागणं असेल, त्याचा विरोधच करणं
हे नाही. शासनाच्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या पण कशा आपण इम्प्लिमेंट करू शकतो का, त्याच्यामध्ये पण त्यांना थोडासा जोर दिला, कारण त्यांच्याकडे कुठं मॅनपॉवर कमी आहे, मग ते त्या गोष्टीमध्ये तुम्ही मदत करू शकताय का. सरपंच लोक आज तरुण पिढी फार राजकीय ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते. आता तुम्ही पाहिलं असेल तर त्यातले खूप चांगले तरुण सरपंच आहेत ज्यांना काहीतरी गावासाठी करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय माध्यम होऊ शकता का. तर अशा पद्धतीनं असंख्य गोष्टी आहेत. म्हणून म्हटलं की नाम हे तुमचं आहे. म्हणजे तुम्ही हा प्रश्नच मला करू नका की नाम बरोबर आम्ही जोडलं कसं जाऊ. तुम्ही नामला स्वतःचं समजलं तर तुमच्यासाठी फार सोयीस्कर आहे ते. आणि आमच्या इथं कुठलंही पद वगैरे अशा गोष्टी नाहीत. हे फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला द्यायचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आज मी CEO असलो किंवा हे असलो तर मी आजही नामचा, जेव्हा मी नानाजींना डोनेशन द्यायला गेलो होतो, ती जी भावना आहे माझी कार्यकर्त्याची किंवा ती प्रामाणिक, तीच आज माझ्यामध्ये आहे. त्यामुळे हे पद फक्त नावाला आहे. काम हे माझं तेच आहे की ज्या काही अडचणी समोर येतील ते सोडवण्यासाठी मला आदरणीय नानाजींनी जे हा मार्ग दिला आहे किंवा ही संधी दिली आहे त्याचं सोनं करणं हे माझं रोज दिवसाचं ध्येय असलं पाहिजे. तसं तुम्ही ठेवा आणि तुम्हाला मग नामसारख्या अजून संस्था मिळतील जिथं तुम्ही काम करू शकताल. किंवा कारण प्रत्येक तरुणाचं हे वेगळं आहे, विचार वेगळा आहे. कुणाला एन्व्हायरमेंटवरती काम करायचं आहे, कुणाला लहान मुलांच्या शिक्षणावरती काम करायचं आहे. ज्या काही गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे ना त्या गोष्टीमध्ये काम करायला तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला माझं म्हणणं तेच आहे की मग तुम्ही काम करत असताना तुमचा विचार प्रामाणिक आहे, तुमचं कार्य प्रामाणिक आहे, तर ॲटोमॅटिक तुम्हाला नियतीच तुमच्या बाजूनं सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवेल. फक्त सुरुवात केली पाहिजे. आपण कुठंतरी ह्या कामाला पुढं आलं पाहिजे. पेपरमध्ये वाचल्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या झाली म्हणून आपण ती सोडून देऊ नका. कधीतरी एखादा असा विचार करा की एखाद्याच्या घरी मी जाऊन येऊ का, म्हणजे नक्की काय झालं आहे. कारण मलाही तसं वाटायचं जेव्हा आम्ही व्हेरिफिकेशनला लोकांच्या घरी जायला लागलो, ह्या शेतकरी कुटुंबाच्या घरी आम्ही जायला लागलो, त्या महिलेची आपबीती जेव्हा ऐकायला लागलो तेव्हा मला कळलं की ह्यांचं जग फार वेगळं आहे. आपण जो विचार करत होता तो फार चुकीचा होता. आणि मग जी भावना माझी बदलली, त्यांच्याबद्दल विचार करण्याची, शेतकऱ्यांबद्दल विचार करण्याची, ती तुमची बदलली पाहिजे. आणि ती कधी बदलेल जेव्हा तुम्ही स्वतःहून जायला सुरू कराल त्या घरामध्ये, त्या गावामध्ये. त्यामुळे तुम्ही ती सुरुवात करा. वाचल्यानंतर एकदा जाऊन या, विचारा की आत्महत्या का झाली. 500 रुपयासाठी झाली, 1000 रुपयासाठी झाली, मुलीला कॉलेजच्या पासला पैसे देता आले नाहीत म्हणून झाली, मुलाला मोबाईल देता आले नाही म्हणून झाली, क्लाउड बस झाला, शेतातलं जमिनीतलं सगळं समोर दिसलं म्हणून झालं. खूप प्रकार आहेत आणि खूप गोष्टी आहेत ज्या माणूस म्हणून त्या शेतकऱ्याला फार अडचणीच्या होत्या. असं नाही की प्रत्येकानंच आत्महत्या करण्यामागचं हे वेगळं होतं. कारण प्रत्येकाचं वेगळं आहे. फार क्षुल्लक कारण आहेत. म्हणजे आपण शहरात राहणारी मुलं आहेत त्यांना जर ती कारणं सांगितलं तर आपल्याला फार किरकोळ वाटतील. आणि मग तुम्हाला वाटेल की मग मी जो दिवसामध्ये खर्च केला त्यामध्ये ह्या 3 शेतकऱ्यांचं आत्महत्या मला थांबवता आली असती. एवढं सोपं आहे ते. मग ती जेव्हा तुम्हाला कळेल आणि जेव्हा तो धागा तुमच्यामध्ये पकडला जाईल मग तुमचं आयुष्य बदलायला सुरू होईल. मग तुम्हाला समस्येकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला जाईल आणि मग तुम्हाला कुठंतरी वाटेल की ही माझी माणसं आहेत आणि यांच्याबरोबर हे करणं आणि माझा जो खर्च करण्याचं, माझं जे दिवसाचा खर्च मी करत होतो त्याचं कुठंतरी ॲनालिसिस तुम्ही करायला सुरू कराल. तर हे झालं पाहिजे, हे बघितलं पाहिजे. प्रत्येक तरुणानं या गोष्टी स्वतः अनुभवल्या पाहिजेत. तर मग तुमच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होईल. असं म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी सांगतो, बाकीच्यांचं हे नाही, पण मी हे अनुभवलं आहे सगळं आणि मी अनुभवतो आहे अजूनसुद्धा. म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यावरती जो काय आजपर्यंत अडचणी होत आहेत ते अन्याय अत्याचार म्हणतायत त्यांना, पण त्यांचं विचार आपण सोडू, पण आपण त्यांच्याबद्दलचा काय विचार आहे याच्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. आणि तर मग कुठं तर हा बॅलन्स होईल आणि मग शहर आणि आपण म्हणतो ना ग्रामीण भागातला भारत आणि शहरातली इंडिया याचा कुठं आपल्याला मेळ घालता येईल तर ते फक्त तरुण पिढी आजची करू शकते. कारण फक्त त्यांच्यामध्ये ती उमेद आहे, त्यांच्यामध्ये ती ताकद आहे आणि त्यांच्यामध्ये तो विचार करण्याची शक्ती आहे आजच्या तरुणामध्ये. आणि ते जर तुम्ही लवकर सुरू केलं तुमच्या, कारण आत्ता तुमच्यामध्ये एनर्जी असते, तुमच्यामध्ये विचार करण्याची ताकद असते, तर ते त्यावेळी झालं तर बरं आहे. म्हणजे उद्या तुम्ही कुठं जॉबला लागला किंवा कुठल्या व्यवसायामध्ये गेला तर तुमचं एक मन राहील की मला समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि त्यातनं मग तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करत राहाल. पण ती समस्याच तुम्हाला माहीत नाही तर मग तुम्ही तरुण पिढी मग त्याकडं वळणं थोडंसं अवघड होतं. म्हणून या वयातच तुम्हाला त्या गोष्टी जर समजल्या, माहीत झाल्या तर तुमच्यामध्ये ती पण गोष्ट राहील की मी जे काही कमवी उद्या जाऊन मी काय समाजामध्ये मला काय करता आलं, मला देता आलं
तर ती भावना जागृत होणं फार महत्त्वाचं आहे. तो दिवा त्या कॉलेजच्या लाईफमध्येच तुमच्यामध्ये पेटलेला असला तर मग त्याची पुढं जाऊन एक मोठं काहीतरी घडेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. जसं आपल्या संस्कृतीतही म्हणलेलं आहे की वसुदैवम कुटुंबकम, म्हणजे पूर्ण विश्वाला आपण आपल्या स्वतःच्या परिवारासारखं मानून प्रत्येकाची त्या भावनेने सेवा केली पाहिजे. तर हे त्याचं म्हणजे जे तुम्ही आता म्हणलात त्याचं खूप उत्तम हे उदाहरण होतं. धन्यवाद सर. थँक्यू. तर जर आज आपण मागे वळून पाहताना एवढं जे नाम फाउंडेशनची वाटचाल होती, तर आपण आपल्या प्रवासातील सर्वात मोठे यश किंवा सर्वात मोठा धडा कोणता मानता? माझं सर्वात मोठे यश म्हणा किंवा परमेश्वरानं दिलेली मला एक संधी म्हणजे आदरणीय नाना पाटेकर सरांशी मी जोडलं जाणं. तो दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. म्हणजे मी परमेश्वराचं आयुष्यभर आभार मानेन की तो दिवस माझ्यामध्ये आला किंवा त्या दिवशी माझ्यामध्ये ती एक विचार आला की मी आज नाम फाउंडेशन किंवा नानाजी जे कार्य करत आहेत त्याला मी डोनेशन दिलं पाहिजे आणि ते द्यायला मी लातूरला जाणं आणि तिथून ते माझं आयुष्य बदललं. पण त्यांच्या सानिध्यात येणं, त्यांचे विचार माझ्यामध्ये कसे 10 वर्षामध्ये ते गेले हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तसं प्रत्येकासाठी एक गोष्ट असणार आहे आयुष्यामध्ये, ती तुम्हाला त्यावेळी तुम्हाला ते तुम्ही सावध, म्हणजे स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की शोधू नका, सापडलं तर सोडू नका. त्याचा अर्थ मला खूप दिवस समजला नव्हता आणि माझ्या एका प्राध्यापकांनी मला ते सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला जेव्हा परमेश्वराने जन्म दिला त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण देऊन केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही करत राहा, पण मला हेच पाहिजे म्हणून पाठीमागे लागू नका. आणि जेव्हा परमेश्वर तुमच्या आवडी निवडीच्या दृष्टीने तुम्हाला एखादी संधी देतं आणि ती संधी जर तुम्हाला आयुष्यात मिळाली की मग पाठीमागं पाहायचं नाही. म्हणजे मला ती संधी आदरणीय नाना पाटेकरांच्या सहवासात मिळाली, मग मी पाठीमागं कधी वळून पाहिलं नाही. मीही तुमच्यासारखा कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये काम करणारा मुलगा होता. मलाही पैसे कमवायचे होते, मलाही बंगला पाहिजे होता, गाडी पाहिजे होती, माझीही स्वप्न मोठी होती. पण नंतर हे काम करत असताना मला ती जाणीव झाली की आयुष्य हे नाही आहे, माझी निवड या कामासाठी झाली. आणि मग मी ते सगळं सोडून नामशी जोडलो गेलो आणि त्यांचे विचार आणि त्यांना जे काही जसा महाराष्ट्र त्यांना घडवायचा आहे, त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी माझं आयुष्य वाहिलं आहे आणि ते करत राहतो आहे मी. तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या ही गोष्ट तुम्ही शोधा आणि तो जेव्हा तुम्हाला ते सापडेल तेव्हा मग सोडू नका. मग ते यश अपयश ते फक्त पैशामध्ये आणि ह्याच्यामध्ये नसतं, तुमच्या त्या कार्यामध्ये आणि तुम्ही स्वतःशी किती समाधानी आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःला आवडलं का. तर मला माझं आवडलं, कारण मला ते सापडलं आणि मला गुरुचरणी आहेत, त्यांच्याबरोबर मला हे सगळं करायला मिळतं आहे आणि त्यातनं मी काय घडलो आहे ते मला माहीत आहे 10 वर्षामध्ये. तर तशा पद्धतीने तुम्ही करा. दुसरा काय प्रश्न होता? सर्वात मोठा धडा. हां, सर्वात मोठा धडा जर काही घेतला असला तर मी मगाशी पण तुम्हाला उल्लेख केला की माझं समस्येकडे बघण्याचं अगोदरचा जो विचार होता आणि मी जेव्हा त्या समस्येला स्वतः जाऊन पाहिलं, म्हणजे एखाद्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाबद्दलचा माझा जो पहिला विचार होता आणि नंतर मी जेव्हा ह्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटलो आणि त्यानंतरची खरी परिस्थिती जेव्हा मला कळाली तेव्हा मलाच लाज वाटायला लागली की मी किती चुकीचा विचार करत होतो आणि त्यांची समस्या किती महत्त्वाची आहे. तर तो धडा माझ्यासाठी महत्त्वाचा होता की इथनं पुढं कुठलीही गोष्ट स्वतः डोळ्यानं पाहिल्याशिवाय त्याच्यावरती आपण म्हणजे निर्णयसुद्धा देणं तर लांबच, त्याचा विचारसुद्धा आपण करायचा नाही. तर हा धडा मी त्यातनं घेतला की समस्या समोर आलं किंवा एखादी गोष्ट वाचली तर त्याचं खरं फॅक्ट काय आहेत. म्हणजे आता मीडियाच्या बाबतीत आपण पाहतो की कसं काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं दाखवल्या जातात आणि नंतर ते कळतं की हे चुकीचं होतं, खरं त्याच्या मागचं कारण हे होतं. तर ते कारण शोधणं आता महत्त्वाचं आहे की माझ्या बहिणी सुसाईड का करतायत. आता अलीकडं पाहिलं की मुलीसुद्धा सुसाईड करायला लागल्या. तर मग ती का केली, तिनं काय तिच्यावरती परिस्थिती होती, ती जेव्हा मी समजले तेव्हा 8-10 दिवस तुम्हाला झोपसुद्धा लागणार नाही. तर अशा परिस्थिती असतात प्रत्येकाच्या. तर मग मी सुसाईडच्या बाबतीत बोलतोय, पण तुम्ही प्रत्येक बाबतीत म्हणा, आरवली पर्वताचं उदाहरण घेतलं ना, तर आपण लगेच कुठल्याच बाजूनं व्हायचं नाही. फक्त ते कारण काय आहे त्याच्यात अजून किती डीपमध्ये जाऊन आपल्याला दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. जो ते तोडणार आहे त्यांची बाजू समजून घ्या, जे त्याच्या विरोधात आहे त्याचीही समजून घ्या, मग आपला निर्णय द्या. फक्त लगेच भावनिक होऊन कुठला निर्णय घ्यायचा नाही आणि तो विचार करू नका. मग त्यातनं तुमचं एकदा जर माइंडसेट तसा तयार व्हायला लागला तर मग खूप अवघड जातं.
म्हणून प्रत्येक गोष्ट आपण स्वतः बघूया, स्वतः भेटून बघूया. भले 8 दिवसानं वेळ मिळेल, 15 दिवसानं मिळेल, पण जोपर्यंत तुम्ही ते बघत नाही स्वतः त्याचं आपण काय म्हणतो की हे करून घ्या, टेस्ट करून घ्या त्याची गोष्टीची, आणि मग तुम्ही त्याच्यावरती निर्णय द्या. तर तो धडा आहे माझ्यासाठी की कुठलीही गोष्ट जोपर्यंत मी स्वतः त्याच्यावरती बघून कुणाच्या IQ गोष्टीवरती मी निर्णय नाही देणार किंवा त्याच्यावर मी स्वतः पण विचार नाही करणार. तर ती फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते आत्ताच्या जगामध्ये. सोशल मीडिया आणि ह्यामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे तरुणांना सुद्धा. तर सर शेवटचा प्रश्न, सर पुढच्या 10 वर्षामध्ये नाम फाउंडेशन महाराष्ट्रात किंवा भारतभर काय काय चांगले बदल घडून आले असं तुम्हाला वाटतं, आणि आपलं विजन काय एकूण विजन आम्हाला जे नानाजींनी दिलं तेच आहे की तुमच्याकडे जी समस्या घेऊन आली ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा तुम्ही करणे. मग तुमच्या काय लिमिटेशन आहेत त्या सगळ्या बघा आणि ते सोडवू शकत असला तर सोडवा, नसला सोडवू शकत तर त्यांना सांगा की हे माझ्याकडनं होणार नाही. हे आमचं पहिलं विजन आहे. त्यामध्ये आम्ही आता भारतभर तुम्ही म्हटलं तर भारतभर आता आपलं काम सुरू झालं आहे. 7 स्टेटमध्ये आत्ता आपण काम करतोय. आपण जम्मू काश्मीरमध्ये आपण शिक्षणावरती काम करतो आहे. ज्या शाळा तिथल्या आतंकवाद्यांनी जाळल्या होत्या त्या शाळा आपण काही रिनोव्हेट करून देतो आहे. तिथं आपण ऑलरेडी आपण 2 शाळा केल्या, अजून बाकी शाळांचं काम सुरू आहे. तिथं आता मोठ्या प्रमाणात आपण आर्मीबरोबर जोडलो गेलो आणि आर्मीचे जे युनिट्स आहेत तिथं आपण कॉम्प्युटर लॅब उभ्या करतो आहे. ज्या लॅबमध्ये दिवसाला म्हणजे 3 महिन्याला 30 मुलं कॉम्प्युटरचं ट्रेनिंग घेतात आणि सर्टिफाईड आपण त्यांना ते प्रशिक्षण देतो. असे आपण तिथं आता जवळजवळ आपलं 15 युनिट आपल्याला उभे करायचे आहेत. त्यातले आपले 4 आत्ता पूर्ण झाल्या, बाकीच्यावरती काम सुरू आहे. त्याच्यामुळे एक झालं की आपला काश्मीरचा तरुणाला पण आपण स्वतःचं मांडलं आणि त्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या देऊन त्यालाही कुठंतरी मुख्य प्रवाहात कसं आणू शकतो का यासाठी आपला चांगला प्रयत्न तिथंही सुरू आहे. त्याच्यानंतर आता UP उत्तर प्रदेशामध्ये आपण जलसंधारणावरती काम करतो आहे किंवा बुंदेलखंडसारखा त्यांचा जो दुष्काळी भाग आहे तिथं आपण 5000 शेततळी बांधून त्या शेतकऱ्यांना कसं आपण वरती आणता येईल किंवा त्यांना 4 पैसे कसे कमवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आसाममध्ये आपण रिव्हर रिज्युनेशनचं काम करतो आहे. त्याच्यानंतर नागालँडमध्ये आपण तिथल्या एका NGO बरोबर मिळून आपण लाईव्हलीहूडवरती काम सुरू केलं आहे. मध्य प्रदेशामध्ये आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर, कारण तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशात टायगर रिझर्व खूप आहेत, तर तिथल्या लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत आदिवासी समाजाच्या, तर त्यांना आपण कशा पद्धतीनं मदत करू शकतो. मग लाईव्हलीहूडचे प्रोजेक्ट असतील, तिथल्या तरुणांना कॉम्प्युटरचं शिक्षण देण्यासाठी असतील, किंवा या ज्या जे जंगल आहे टायगर रिझर्व आहेत यामध्ये ज्या वॉटर बॉडीज आहेत त्यांना कसं रिझोनेट करण्यात त्यासाठी त्यांनी आपल्याला मदत मागितली. आपण तेही काम त्यांच्यासोबत आपण तिथं सुरू केलं. आपण झारखंडमध्ये जमशेदपूरमध्ये आपण तिथं आदिवासी समाजासाठी तलाव निर्मिती जी आहे ती करून देतो आहे. तलावांची कामं सुरू आहेत. आंध्र प्रदेशामध्ये आपण आता प्रकाशम डिस्ट्रिक्टमध्ये 2 छोटे मायनर डॅम बांधतो आहे CSRच्या प्रोजेक्ट माध्यमातून. वायनाडमध्ये केरळमध्ये आता आपण जे वाईल्ड लाईफ आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरती काम म्हणून आपण की हत्ती जंगलातून शेतामध्ये येऊ नये आणि नुकसान करू नये म्हणून आपण त्या वायनाडची जी सेंच्युरी आहे त्याच्या बाजूनं ट्रेंचचं काम आहे ते आपण करतो. म्हणजे आता ते वाढतंय. आपण जे काही चांगल्या भावनेनं आदरणीय नानाजींनी ही सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जो विचार दिला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळ्या गोष्टी आता एवढ्या सोयीस्कर पद्धतीनं सुरू आहेत. कारण आपला एक पहिल्यापासून एक नाममध्ये काम केलं गेलं की नानाजींचा जो विचार आहे तो शेवटच्या आपल्या माणसापर्यंत तो मुरला पाहिजे, रुजला पाहिजे. म्हणजे आता ऑपरेटर पण जेव्हा आपलं काम करतो, आता चिपळूणमध्ये एक गोष्ट होती की आपण नदी खोलीकरणाचं काम शासनानं आपल्याला दिलं पूर आला म्हणून की तुम्ही करा, तुम्ही असलं म्हणजे लोकसहभाग वाढतो. आणि मग ते काम करत असताना काय झालं की 2 महिन्यामध्येच ते आपल्याला काम करणं होतं, जे 6 ते 8 महिने काम होणार नाही असं काम. कारण तिथं तुम्हाला माहिती आहे त्या नदीत आपल्याकडं मगर वगैरे अशा गोष्टी आहेत, तर त्यांना कुठं धक्का लागला नाही पाहिजे. हा सगळ्यात पर्यावरणाच्या दृष्टीनं काम करायचं होतं. कारण आमचे जे ऑपरेटर दिवस रात्र करत होते, तर आमचा ऑपरेटर 1:30-2 वाजेपर्यंत मशीन चालायची. तर तिथली एक आजी होत्या, त्यांचं वय 80च्या आसपास होता. तर ते 1:30 वाजता मशीन बंद झालेला आवाज आला की ते चहाची किटली घेऊन यायची त्या मुलांसाठी आणि त्यांना चहा पिल्यानंतर त्या झोपायच्या. त्यांचं त्याच्या म्हणता येत होतं की हे काम आमच्यासाठी, मग तुम्ही एवढं झटून का करताय. तर मग आमच्या ऑपरेटरचा विचार काय होता की मी जे काम करतोय उद्या माझ्याकडनं काही चूक झाली, कमी झालं, जास्त झालं तर याचं नुकसान मला कोण इथं ओळखत नाही.
मी काय कपडे वगैरे घेईन आणि निघून जाईन, पण हे कुणावरती जाईल की नाना पाटेकर सरांच्या संस्थेवरती जाईल की त्यांचं नाव खराब होईल. तर ती रुजवणं फार महत्त्वाचं होतं आमच्या प्रत्येकामध्ये, आणि ते आमच्या सगळ्यांमध्ये आज आहे ना. आमची जेवढी टीम तुम्ही बघाल की त्याला तेच कळतं की मी जे काम करतोय त्याचं काही जरी चुकीचं झालं तर ते नानाजींवरती जाईल आणि नानाजींचं नाव खराब होईल, आणि ते माझ्यामुळं होऊ नये एवढी जबाबदारी प्रत्येकजण घेतं. म्हणून नामचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतं असं मला नेहमी वाटतं, आणि तो विचार त्या लोकांपर्यंत रुजवणं हे नानाजींचंच यश आहे असं मला वाटतं. तर सर, काश्मीरपासून केरळापर्यंत आपण शिक्षण, तंत्रज्ञान या सगळ्या आणि त्यासोबत ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जसं आपण म्हणला, सगळ्या चित्रांमध्ये आपण खूप चांगले काम केले आहे सर. तर तेच आम्ही नाम फाउंडेशनला आपले मानून आम्ही पण सहभागी होऊ. नक्कीच. तर सर, आजच्या या संवादातून नाम फाउंडेशनने समाजासाठी केलेले कार्याची व्यापकता, दूरदृष्टी आणि परिणामकारकता अधिक ठळकपणे आम्हाला समोर आली. ग्रामीण महाराष्ट्रात जलसंवर्धन, शेतकरी सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी आपले सातत्याने करत असलेले कार्य केवळ प्रेरणादायीच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक देखील ठरेल. गोसुमॅकतर्फे आम्ही नाम फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे आणि विशेषतः माननीय CEO सर गणेश थोरात यांचे त्यांच्या वेळापत्रकातून वेळ देण्यासाठी मनपूर्वक आभार मानतो, आणि आपले विचार, अनुभव आणि दृष्टिकोन आमच्या वाचकांसाठी निश्चितच प्रेरणास्रोत ठरेल. आपल्याला कार्यासाठी आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेसाठी आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.